जिल्ह्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट भाड्यात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे। रेल्वे प्रशासनाने या संदर्भात प्रस्ताव तयार केला असून रेल्वेच्या साध्या डब्याचे आणि एसी डब्यांचे दर अनुक्रमे 1 आणि 2 पैसे प्रति किलोमीटर वाढण्याची शक्यता आहे। प्रस्तावित दरवाढीनुसार 500 किलोमीटरपेक्षा अधिक प्रवासासाठी साध्या डब्यांचे भाडे दर किलोमीटरला अर्धा पैसा इतका वाढण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे एसी डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 2 पैसे अधिक भाडे मोजावे लागणार। हे नवीन दर 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत। त्याचबरोबर उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी मात्र दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईसह देशातील इतर महानगरातील लोकल गाड्यांचे तिकीट दर व मासिक पासच्या दरात कोणतीही वाढ प्रस्तावित नाही, त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फटका बसणार नाही। भाडे वाढवण्याचं मुख्य कारण काय? भारतीय रेल्वेच्या महसुलात वाढ, इंधन दरातील सातत्याने होणारी वाढ, डब्याची देखभाल खर्च आणि यांत्रिक सुधारणा यामुळे तिकीट दर वाढविण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे। रेल्वे बोर्डाने हा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठवला असून अंतिम निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे।